जय शिवराय. आपण शिवरायांचे समकालीन शिल्प आणि त्याविषयी माहिती बघत आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राबाहेरील तमिळनाडूमधील शिल्पाविषयी माहिती बघितली. आता या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्यातील पाडगाव येथील छत्रपती शिवरायांच्या शिल्पाविषयी माहिती बघणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील पाडगाव येथे सत्पुरुष श्री मोनी महाराज यांचे समाधीस्थळ आहे. या समाधीस्थळाला छत्रपती शिवरायांनी भेट दिल्याच्या ऐतिहासिक नोंदी आजही आपल्याला बघायला मिळतात. छत्रपती शिवराय जेव्हा दक्षिण भारताच्या मोहिमेवरती चालले होते तेव्हा त्यांनी या समाधीस्थळाला भेट दिली याची नोंद आपल्याला 91 कलमी बकरीत आढळते. तसे धर्मार्थ म्हणून छत्रपती शिवरायांनी मोनी महाराज यांच्या सेवेकऱ्यांना 6 निशाणी होऊन इतकी रक्कम नेमून दिल्याच्या नोंदी गणोराम यांच्या ऐतिहासिक कागदपत्रात मिळतात. गणोराम म्हणजे स्वराज्यातील कुडाळचे अधिकारी. तसेच छत्रपती शिवरायांनी मोनी महाराज यांना एक मठ बांधून दिला होता याची नोंद छत्रपती संभाजी महाराज यांच्या एका कागदपत्रात आहे. या समाधी मंडपाच्या बाहेरील भागात 3 ऐतिहासिक सरळ शिल्प आहेत. हे शिल्प छत्रपती शिवराय यांच्याशी संबंधित आहेत. 3 शिल्पापैकी मधल्या शिल्पात महाराज सैन्यासह जाताना दाखवले आहेत. महाराजांच्या डोक्यावर शिरोभूषण असून अंगामध्ये अंगरखा व पायात सुरवार दाखवले आहे. महाराजांच्या हातात तलवार व ढाल दिसून येते. महाराजांच्या मागोमाग पायदळाचे 2 सैनिक चाललेले दाखवलेले आहेत. 3 शिल्पापैकी कड्याच्या दोन्ही शिल्पामध्ये 2 पालख्याही दिसून येतात. त्या पालख्यामध्ये बसलेले व्यक्ती म्हणजे महाराज आहेत व बरोबर सेनाधिकारी, सैनिक व पालखीचे बोही असे दाखवले आहेत. पुरुषांच्या दर्शनासाठी सदैव तत्पर असलेले शिवराय आणि हे ऐतिहासिक 3 शिल्प म्हणजे सत्पुरुषांविषयी शिवरायांच्या मनात असलेले भक्तिभावाचे रूप म्हणता येईल. आणि आपण खरंच नशीबवान आहोत की आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो. तर आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.